राम कृष्ण कृष्ण हरि हरे जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण 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 सुंदरते ध्यान उभिवटे वरी सुंदरते ध्यान उभिवटे सुंदरते ध्यान उभिवटे वरी सुंदरते ध्यान उभिवटे वरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुलसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर हे तुलसी हार गळा कासे तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख म्हणे माझे सर्व पाहिल श्रीमुख आवडे पाहिल त्रिमुख आवडे पाहिल त्रिमुख आवडे तुळसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय
जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरे जय हा 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 जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हा साठविला हरी जी हृदय हृदय साठविला हरी जी हृदय मंदिर जी हृदय मंदिर जी हृदय मंदिर साठविला हरी जी हृदय सुफळ व्यापार झाला सुफळ व्यापार झाला सुफळ व्यापार झाला सुफल व्यापार झाला सुफल व्यापार झाला सुफल व्यापार हरी आला हाता मग कैची भय चिंता मग कैची भय चिंता मग कैची भय चिंता हरी आता मग कैसे भय चिंता मग कैसे भय चिंता मग कैसे भय चिंता त्यांची सरली एर धार झाला सुफळ व्यापार झाला सुफळ व्यापार झाला सुफळ व्यापार त्यांची सरली एर धार झाला सुफल व्यापार झाला सुफल व्यापार झाला सुफल व्यापार तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी काही उरोने दिवुरी 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 तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी काही उरोने दिवुरी 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 कांची सरली एर धार कांची सरली एर धार सरली एर धार झाला सुफळ व्यापार झाला सुफळ व्यापार झाला सुफल व्यापार सुफल व्यापार झाला सुफल व्यापार झाला सुफल व्यापार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय 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 जय विठोबा चला सर्वांनी हाताने टाळी वाजवा भजन करा जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा टाळ वाजवा मोठाने टाळकरी जय जय रखुमाई विठोबा बोला पुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव रखुमाये जय जय विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाई रखुमाये जय जय विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये जय जय विठोबा कुंडली कमलधार विठ्ठल श्री ज्ञानदेव रखुमाये साठविला साठविला हरी साठविला हरी साठविला 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 सरली केरधार कांची सरली केरधार कांची सरली
आठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली एरझार झाला सुफळ व्यापार हरी आला हका मग कैची भयचिंता त्यांची सरली एरझार झाला सुफळ व्यापार तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी त्यांची सरली एरझार झाला सुफळ व्यापार. जगद्गुरु संत श्रेष्ठ जगदवंद संत श्रवण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेल्या अभंगाच्या माध्यमातून उत्कृष्ट असा विषय चिंतन करीत आहेत. सेवेला प्रारंभ करत असताना सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी या ठिकाणी चालू असणारा हा हरिनाम सप्ताह हरिनाम सोहळा, या सोहळ्याचा दुसरा दिवस आज या ठिकाणी या कीर्तन सोहळ्याने संपन्न होत आहे. गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी परंपरेने चालू असणारा हा चैत्र मासातील कृष्ण पक्षातील हा उत्सव या ठिकाणी या गावी या परिसरामध्ये याच ठिकाणी मी सुद्धा अनेक वेळेला कीर्तन सेवा करण्याकरिता मी आलेलो आहे, सेवा केलेली आहे. तुमचं आणि आमचं काहीतरी नवीन परिचय अशातला काही भाग नाही. जुने संबंध आहेत, प्रेमाचे संबंध आहेत, आत्मीयता आहे. या एका प्रेमाच्या संबंधापोटी या ठिकाणी मी सेवा करण्याकरिता उपस्थित झालेलो आहे. वास्तविक मगाशी जेवणासाठी गर्दी पाहता मला वाटत होतं मला उभा राहायला जागा मिळते की नाही कोणास ठाऊक, पण नंतर कळालं ती फक्त भोजनासाठी माणसं आलेली होती, ते भजनासाठी नव्हे. भजनासाठी जे येणार होते ते सगळे आता आलेले आहेत. आणखीन काही 5-10 मिनटामध्ये येतील. कळलं का? आज या ठिकाणी मला सेवा करण्याची सुवर्ण अवकाश सुवर्ण संधी प्राप्त करून दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचा मी ऋण व्यक्त करतो आहे. सेवेला प्रारंभ करतो आहे. या सेवेच्या माध्यमातून हा सेवेचा आनंद घेण्यासाठी परिसरातील अनेक टाळकरी, अनेक गायक, अनेक वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, श्रोतृवर्ग, महिला मंडळ, पुरुष मंडळ, या परिसरातील अनेक अधिकारी पुरुष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये तुम्हा सर्वांच्या साक्षीने मी या ठिकाणी सेवा करणार आहे. तिथे एक पंखा चालू आहे बघा, तो बंद करा. कोपऱ्यात कोण आहे ते ऐका. अभंगाची प्रस्तावना करण्यापूर्वी आजची सेवा वैकुंठवासी ब्रह्मचैतन्य श्री गुरु आबा, श्री गुरु दादा, माऊली पांडुरंग ज्ञानोबा तुकोबा आणखीन तुम्हा सर्वांच्या कृपाशीर्वादाने सेवा करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा सुंदर असा गोड चिंतन सांगणारा अभंग आहे. मानवी जीवानं या मृत्यूलोकामध्ये मनुष्य देह धारण करून जन्माला आल्यानंतर कोणतं सापेक्ष कर्माची उपासना करावी आणि कोणत्या कर्माच्या अनुषंगाने कोणती साधना केल्यानंतर या मानवी जीवाचं कल्याण, उद्धार किंबहुना जन्ममरण दुःखातून हा जीव मुक्त होईल याची परिपूर्ण माहिती जगद्गुरु तुकोबरायांनी देत असताना सुंदर असे शब्दाची संकल्पना, शब्द सौंदर्य, शब्द अलंकार जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये मांडलेले आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे पारमार्थ हा एकांताचा विषय. या एका विचारधारेने मी सेवेला प्रारंभ करतोय. पांडुरंगा करू
नमन दुसरे जण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबा सद्गुरु दास तुका रंगा येईवो रंगा येईवो विठाई किठाई माझे कृष्णाई कानाई रंगा रंगा येईवो ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तुमच्या गुणा वसो निमाज रसना हरिगुण वर्णवी हरिगुण विशाल पावन वदवी तू कृपा करून मी तो मूढमतीहीन म्हणून की भाकिदसे मुकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली येरझार झाला सुफळ व्यापार. जगद्गुरु तुकोबाराय या मृत्यूलोकामध्ये मनुष्य देह धारण करून जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्य जीवराशीला जन्म मरण दुःखातून मुक्त होण्यासाठी सुंदर असा उपाय सुचवत आहेत. कारण या मृत्यूलोकामध्ये 84 लक्ष जीवराशी आहेत. त्यामध्ये 83,99,999 योनी अज्ञानी आहेत. काही ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय इतर जीवराशींचं वर्णन करत असताना पशुकाय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिते काय एक उपजता मरती बहिरे यंद होती पांगुळमुखी. पशुपक्षादी जीवराशींना ज्ञान नसल्याच्या योगाने भगवत प्राप्तीकरिता कुठेच साधना करत असताना ते दिसत नाही. पण या 84 लक्ष जीवराशीमध्ये श्रेष्ठ उत्तम चांगलं दुर्मिळ अशी असणारी मनुष्यदेहाची प्राप्ती झाल्यानंतर माणसानं आपल्या उद्धारासाठी काय करावं या गोष्टी जगद्गुरु तुकोबाराय आम्हा तुम्हाला सांगत असताना की भगवंतांनी विशेष करून आम्हा तुम्हाला जन्माला घालत असताना भगवंताच्या मनामध्ये एकच विचार आहे की पशुपक्षादी जीवराशी भजन करत असताना भक्ती करत असताना पारमार्थ करत असताना कुठे दिसत नाही. कुठेच आपल्या कल्याणासाठी आपल्या हितासाठी आत्मकल्याण व्हावं जन्ममरण दुःखातून आपण मुक्त व्हावं यासाठी कुठेच ती साधना करत नाहीत. कारण या गोष्टीचं ज्ञान त्यांना नाही आहे. किंबहुना मागच्या जन्मामध्ये केलेलं कर्म भोगण्याकरताच त्यांचा जन्म आहे. केलेले कर्म केलेलं पाप जे आहेत ते भोगण्याकरिता भोगून संपवण्याकरिता या ठिकाणी या मृत्यूलोकामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. पण आम्हा तुम्हाला जन्माला घालत असताना भगवंताच्या मनामध्ये खूप मोठा आपल्याकडून अपेक्षा आहे. यासाठी भगवंतानी देवे केली मनुष्ययोनी. भगवंतानी मनुष्ययोनीचं रचना करत असताना मनुष्ययोनीला जन्माला घालत असताना की आमच्याकडून अपेक्षा काय अत्यंतिक दुःख निवृत्ती परमानंद प्राप्तीचा योग या मनुष्य देहाला व्हावा मनुष्य जीवाला व्हावा किंबहुना याला जन्ममरण दुःखातून स्वतःला मुक्त करून घेता यावं यासाठी आपण काय करावं यासाठी साधू संतांनी आम्हा तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे की 84 लक्ष जीवराशीला जन्माला घालणारा तोच परमात्मा आहे. पण भगवंतांनी आम्हा तुम्हाला काहीतरी अधिक काहीतरी जास्ती दिलेलं आहे. काय दिलेलं आहे 84 लक्ष जीवयोनी त्यात मनुष्य देहा वाचुनी अधिकारी ब्रह्मज्ञानी आन कोणी असे ना. कळलं का तुम्हाला की पारमार्थ करण्यायोग्य शरीर भक्ती करण्यायोग्य इंद्रिय आणि भगवंताला जाणण्यायोग्य अंतःकरण फक्त मनुष्य देहालाच भगवंतांनी प्राप्त करून दिलेले. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात शरीरभूत
शरीर या जीवाच्या पाठीमागे अनादी कालापासून जन्ममरण नावाचा जो काही भवरोग भवदुःख व्याधी लागलेले यातून मुक्त होण्याकरिता साधू संतांनी सुचवलेला हा उत्कृष्ट उपाय आहे. कारण भगवंताने आम्हा तुम्हाला या नरशरीराची प्राप्ती करून देत असताना शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म, प्रत्यक्ष तुम्हाला देव होता येतो. एवढंच नाही, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवचे होई न म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. कळलं का महाराज? प्रत्यक्ष तुम्हाला भगवंत सुद्धा होता येतो एवढं ज्ञान भगवंताने आम्हा तुम्हाला प्राप्त करून दिलेलं आहे. किंबहुना मनुष्य देहाला जन्माला घालण्यापाठीमागं भगवंताचा एकमेव उद्देश आहे. कोणता आहे? देवे दिला देहा या कारणाकरिताच आम्हा तुम्हाला मनुष्य देहाची प्राप्ती करून दिलेली की बाबा मनुष्य जीवानं एकच करावं की आपल्या उद्धारासाठी भगवत भक्ती करावी, भगवंताला शरण जावं, भगवंताची भक्ती करावी, अनन्यता मनामध्ये असावी, अनन्यता अंतःकरण पवित्र करून भगवंताचं नामचिंतन करावं आणि आपल्या या मनुष्य देहाची सार्थकता करून घ्यावी. या एका सद हेतूने भगवंताने आम्हा तुम्हाला जन्माला घातलेले. भगवंतानी आम्हा तुम्हाला जो देह प्राप्त करून दिलेला या देहाबद्दल किंचितही आपल्याला ज्ञान नाही आहे, माहीत नाही आहे, कळालेलं नाही आहे, मिळालेलं आहे पण कळालेलं नाही आहे. दुर्दैव आहे. कारण वस्तू प्राप्त होणं सोपं आहे, पण वस्तू प्राप्त झाल्यानंतर त्या वस्तूबद्दल ज्ञान असणं ही अवघड गोष्ट आहे. ज्ञानोबरायांनी 1-2 उदाहरणं सांगितलेले आहेत. ज्ञानोबराय म्हणतात एका ग्रहस्थाला तहान लागलेली होती. तहान लागलेली होती. त्याने एका घरासमोर गेला आणि हाक मारली
एक माऊली बाहेर आल्यानंतर प्रश्न केला, मला पिण्यासाठी पाणी मिळेल का, तहान लागलेले. त्या माऊलीनं उत्तर दिलं. ती माऊली म्हणाली, बाबा आमच्या घरामध्ये पाणी नाही, आमच्या घरामध्ये अमृत आहे, तुला देऊ का. हा म्हणाला, याला अमृताचं ज्ञान नाही. अमृत म्हणजे काय, अमृत कुठे असतो, अमृत तुल्य चहा नव्हे बरं का. नाहीतर आता रस्त्यानं सगळे तेच आहे बोर्ड, बामणी अमृततुल्य, शेंडुरो अमृततुल्य, कागल अमृततुल्य, करवीर अमृततुल्य, जिकडं पाहावं तिकडं अमृत आहे, पण नाही आहे. कळलं ना. अमृत हे स्वर्गामधले देवादिकांचं पेय पदार्थ आहे. अमृत पिल्यानंतर अमृताचा एक थेंब जरी पोटात गेला, अमृताच्या लेश दैव गुणे, कळलं का, अमृताचा एक थेंब जरी पोटात गेला तर आयुष्य वाढत असते, आयुष्य वाढत असते. कळलं का तुम्हाला. ऐका की बाबा त्या ग्रहस्थाला अमृताबद्दल माहीत नाही. तो म्हणाला, अमृत द्या नाहीतर पाणी द्या, तहान भागले की बस झालं. अमृताचा कलश त्या माऊलीने त्या ग्रहस्थाच्या हातामध्ये दिल्यानंतर तो कलश उचलतो, तोंडामध्ये अमृत घेतो. एवढ्यात त्याच्या नजरेला मृगजळाची नदी दिसू लागली. मृगजळाची नदी म्हणजे तुम्हाला कळते का, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष नद्या असल्यामुळे मृगजळाची नदी इथं नाही आहे. मृगजळाची नदी तुम्हाला मिरज पास केलं ना, तिथं तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे जिकडं पाहावं तिकडं भकास जमीन, वसाड सगळं पडलेलं. मग उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण त्या भागामध्ये गेलो ना, लांब पाहिल्यानंतर आपल्याला पाणी वाहतं की काय असं आपल्याला त्याचा भास होत असतो. याला मृगजळ म्हणतात. हा, मृगजळाची नदी या ग्रहस्थाच्या नजरेला पटल्यावर तो म्हणतो, अरे इथं जवळ नदी असताना उगाच मी अमृत पीत बसलो. तोंडात घेतलेला अमृत थुकतो, अमृताचा कलश तिथंच ठेवतो आणि मृगजळाच्या नदीतील पाणी पिण्याकरिता धावतो 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 धावतो. मला आता तुम्हीच सांगा, याला शहाणा म्हणावं का मूर्ख म्हणावा. तुम्हीच म्हणायचे आहे, काय म्हणायचं ते कळलं ना. अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरणाला काही कमी नाही, दृष्टांताला काही कमी नाही महाराज. एक गृहस्थ मेंढी राखण्याकरिता जंगलात गेला होता, अरण्यामध्ये, वनामध्ये, डोंगराळ भागामध्ये गेलेला असताना त्या ठिकाणी त्याला एक परीसमणी सापडली. परीसमणी म्हणजे कळतं ना तुम्हाला. परीसमणी म्हणजे त्या परीसमणीमध्ये लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य आहे. तुम्ही म्हणाला, महाराज हे कुठं मिळतं तेवढं सांगा. म्हणजे आणून आपल्या घरातले सगळे भांडी कुंडी खुरप बिरप सगळे एकदा सोनं केलं निवांत. आता आपल्या मृत्यूलोकामध्ये परीसमणी नाही, हे आहे ते स्वर्गात असतं बरं का. ऐका, त्या परीसमणीमध्ये काय सामर्थ्य आहे, लोहाचे कनक होय, हे सामर्थ्य परीसीचं आहे. त्या परीसमणीमध्ये लोह म्हणजे लोखंडाला सोनं बनवण्याचं सामर्थ्य आहे. त्याला परीसमणी सापडली, पण त्या परीसमणीचं ज्ञान त्याला नसल्याच्या योगाने, कुणाला, मेंढी राखणाऱ्याला, बकरी राखणाऱ्याला, शेळी राखणाऱ्याला परीसमणीचं ज्ञान नसल्याच्या योगाने त्याला असं वाटलं हे खूप देखणं चांगलं दिसतंय, म्हणून त्यानं आपल्या आवडत्या बकरीच्या गळ्यामध्ये बांधलं होतं. परीसमणी बकरीच्या गळ्यामध्ये बांधण्याची वस्तू आहे का, अमृत थोकण्याची वस्तू आहे का. तसं मिळालेला नर शरीर केवळ प्रपंचामध्ये वापर करण्याकरिता भगवंतांनी दिलेला आहे का, उत्तर द्या. दिलेलं आहे का. ज्ञानोबराय म्हणतात, बहु मृगजळ देखो निडोळा, थुंकीचे अमृताचा गिळता गळाळा, तोडीला परिसु बांधिला गळा, शुक्तिका लाभे. तसं की बाबा प्रपंचिक जीवन जगत असताना, सांसारिक जीवन जगत असताना आम्हा तुम्हाला या शरीराचं माहिती नाही, कारण हा शरीर इतकं श्रेष्ठ आहे, इतकं श्रेष्ठ आहे. स्वर्गातील देवादिक सुद्धा याच शरीराची अपेक्षा करतात. स्वर्गीचे
अपेक्षा व्यक्त करावी की देवा आम्हाला कधी ना कधीतरी या मृत्यूलोकामध्ये जन्माला घाल, मनुष्य योनीमध्ये जन्माला घाल, किंबहुना आम्हाला सुद्धा भगवत भक्ती करता यावी, भगवत नामचिंतन करता यावं, भजन करता यावं आणि त्या भक्ती सुखाचा आनंद आपल्यालाही घेता यावं याकरिता देवा स्वर्गातील देवाधिक इच्छा व्यक्त करतात. तुम्ही म्हणाल बहुतेक स्वर्गातले देव जर मृत्यूलोकामध्ये जाऊ असं म्हणत असेल तर तिथं दुष्काळ पडला असेल, तिथं उद्योग व्यवसाय काय त्यांना मिळत नसेल, किंबहुना काही ना काहीतरी अडचण असेल, किंवा 2020 आणि 21चा कोरोनावरती गेला असेल. काय होतं तुम्हाला सांगू का? मी एका गावी कीर्तनला गेलो, कीर्तन संपलं, मुक्कामाचा प्रसंग होता. एका माणसांच्या घरी मुक्कामाची माझी व्यवस्था केली. मळ्यामध्ये म्हणजे शेतामध्ये घर होतं. जाऊन बघतो तर काय खूप सुंदर वातावरण, परिसर चांगला होता. पण आश्चर्य, घरातली माणसं सगळी झोपायला बाहेर आणि मला एकट्याला आत. मला शंका येऊ लागली, रात्रीचं भूकंप वगैरे काय होणार आहे की काय. पण मी त्या घर मालकाला विचारलं, म्हटलं यजमान मला सांगा, तुम्ही सगळे बाहेर झोपता आणि मला एकट्यालाच आत झोपवता, काय कारण आहे? ते मालक म्हणाले तुम्हाला कसं बाहेर झोपवायचं? मी म्हटलं ठीक आहे, राहू दे, मला बाहेर झोपवायचं, तुम्ही का बाहेर झोपता एवढं मला सांगा. त्यानं सांगितलं महाराज काय सांगावं काय सांगावं, आमच्या घरामध्ये ढेकणे इतके झालेत का नाही, एवढे ढेकणे झालेत का नाही, लाईट बंद करायचा अवकाश अंगावर असे तुटून पडतात. हे ऐकल्यानंतर मला त्या घरात झोप लागेल का हो? तसं स्वर्गातील देवादिकांचं आहे. स्वर्गामध्ये सगळं काही आहे, पण भगवत भक्ती नसल्यामुळे ते दुःखी आहेत, ते दुःखी आहेत, ते दुःखी आहेत महाराज. पण योगायोगाने आम्हा तुम्हाला मनुष्य देहाची प्राप्ती झालेली आहे. आणि एक तुम्हाला सांगू का, विशेष तुम्हाला सांगतो, या ब्रह्मांडामध्ये भगवत भक्ती करण्याकरिता मृत्यूलोकामध्येच, तेही मनुष्य योनीमध्येच जन्माला यावं लागतो. इतर कुठेच याची सोय किंवा सुविधा भगवंतांनी निर्माण केलेलं नाही. हा दुर्मिळ आहे. एका ठिकाणी आमचे शास्त्रकार वर्णन करत असताना, दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शन. कळलं का? हे दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे, किती दुर्लभ आहे असं जर तुम्ही प्रश्न केला ना, या मृत्यूलोकामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयमेव एतद्दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुषा संश्रया. माणसांचा देह मिळणं मुश्किल आहे. माणसांचा देह मिळाल्यानंतर याच्या सार्थकतेसाठी मनामध्ये अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण होणं त्याहून कठीण आहे. आणि या दोन्ही गोष्टी साध्य होण्याकरिता ज्या महापुरुषांची, ज्या साधू संतांची सहवास संगत आपल्याला मिळायला पाहिजे, ते तर अतिशय दुर्लभ सांगितलेलं आहे. काही गोष्टी या जगामध्ये पुन्हा पुन्हा प्राप्त होत असतात. लक्षात घ्या, पुनर्वित्तम, पुनर्मित्रम, पुनर्भार्या, पुनर्मही, या सर्व गोष्टी पुन्हा पुन्हा प्राप्त होतात. पण न शरीरम पुनः पुनः, मनुष्य देहाची प्राप्ती मात्र परत परत पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही महाराज. हे दुर्मिळ आहे. किती दुर्मिळ आहे. नरदेह दुर्लभा जाना, नरदेह दुर्लभा जाना.
देह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःखया कला तुम्ही अथवा बंधू धना त्यामध्ये दुःखया कला तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाणा अप्राप्त आहे, सहजासहजी मिळत नाही, दुर्मिळ आहे. दुर्मिळ असून क्षणिक आहे. नरदेह कसं आहे, एक तर दुर्मिळ आहे, प्राप्त होत नाही. मला सांगा, या जगाच्या मार्केटमध्ये बाजारपेठेत या शरीराची स्पेअर पार्ट्स कुठं तुम्हाला विकायला मिळतात? मिळतात. कागलच्या मार्केटमध्ये, कोल्हापूरच्या, सांगली, सातारा, पुणे, मुंबई कुठेच मिळत नाहीत. स्पेअर पार्ट्स कुठेच मिळत नाहीत. मनुष्यदेह दुर्लभ आहे. दुर्लभ आहे एवढंच नाही, अजूनही तुम्हाला अवघड सांगावं, मेरुतुल्य पृथ्वी दिधले सुवर्ण न मिळे कक्षण नरदेह. आपल्या घरात एखादा ग्रहस्थ आजारी असला आणि दवाखान्यामध्ये व्हेंटिलेशन किंवा व्हेंटिलेटरवर तो असला की डॉक्टरांना आपण विनंती करत असतो, डॉक्टर साहेब काय घ्यायच ते घ्या, काय बिल बनवायच ते बनवा, पण आमच्या दादाला, मामाला, काकाला, भावाला वाचवा हो, वाचवा. पण त्यावेळी मात्र या मनुष्यदेहाची किंमत प्रत्येकाला कळत असते. 2 लाख, 4 लाख, 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20-20, 50-50 लाख रुपये बिल घेऊनसुद्धा एखाद्या व्यक्तीला ते विज्ञानी वाचवू शकत नाही. तर हे दुर्मिळ आहे, दुर्मिळ आहे, दुर्मिळ आहे. पण प्राप्त झालेलं असल्याची योगानं आपल्याला याची किंमत कळत नाही. महाराज, एक तुम्हाला सांगतो, सहज प्रत्येकाच्या मुखात तुम्ही ऐकलेलं असाल, काहींना मिळालं पण कळालं नाही. आम्हा तुम्हाला मिळालेलं आहे, कळालेलं नाही. काहींना कळालं पण मिळाला मात्र नाही. काहींना कळाला पण नाही, मिळाला पण नाही. पशुपक्षादी जीवराशींना कळालाही नाही, मिळालाही नाही. पण स्वर्गातील देवादिकांना कळाला, मिळाला नाही. साधू संतांना मिळाला पण आणि कळाला पण. महाराज, म्हणून असा दुर्लभ आणि क्षणिक आहे. दुर्लभ असून क्षणिक आहे. किती क्षणिक आहे, किती क्षणिक आहे महाराज, काय तुम्हाला सांगावं, काय तुम्हाला सांगावं. ज्ञानोबराय तर याची व्याख्या करत असताना, ग्रासगिळी सत्ता नाही हाती, तोंडातील घास हातातील घास तोंडात घेऊन गिळेन, याची सुद्धा शाश्वती, याची सुद्धा गॅरंटी नाही. घरातून बाहेर गेलेला माणूस घरी सुखरूप परत येईल का नाही सांगता येत नाही. कीर्तनला गेलेली माणसं सगळी सुखरूप घरी येतीलच अशी गॅरंटी नाही. पण विधी लिखित आहे, आपण काही सांगू शकत काय. कारण का तुम्हाला सांगू का, काही काय महाराज लोक कीर्तन करता 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 गेले, ती त्यांची पुण्य आहे, पण कीर्तन करता करता गेले. मला काय म्हणायचं आहे, मृत्यू कधी काही सांगता येत नाही. एक लहान बालक आहे, स्वामी प्रभुपाद म्हणून एक लहान बालक आहे, तो हरिराम हरे कृष्ण संघामध्ये सेवा करतोय. त्या लहान बालकाला पत्रकाराने प्रश्न केला, म्हणले, बाबा ए बाळा, तुझं वय अगदी कमी आहे, 5-6 वर्षाचं तू आहेस, खेळणं बागडणं रडणं हसणं हा तुझं वय, या वयामध्ये तू हरे राम हरे कृष्ण म्हणतोयस, काय कारण आहे? असं त्या लेकराला प्रश्न केल्यानंतर त्या लेकराच्या मुखातून उत्तर ऐकलं. त्या पत्रकाराच्या अंगामध्ये शहारे आले. महाराज, त्या लेकरानं उत्तर दिलं, म्हणले, पत्रकार महोदय, मृत्यूला वय कळत नाही. मृत्यूला वय कळतो का? कळत नाही. मृत्यूला कधी वय कळत नाही. वय पाहून मृत्यू येत नाही, व्यक्ती पाहून मृत्यू येत नाही, अधिकार पाहून, परिस्थिती पाहून मृत्यू येत नाही. वेळ कुणाचं कधी संपेल काही सांगता येत नाही, काही सांगता येत का? क्षणभंगूर नाही भरवासा
मृत्यू ओळखता आलं, ज्याला मृत्यू कळाली महाराज अशाने स्वतःचा उद्धार करून घेतलंय. परीक्षिती राजाला कळालं या 7 दिवसामध्ये मृत्यू आहे, मरण आहे. एकनाथ महाराजांच्याकडे गेला. एकनाथ महाराजांच्याकडे गेला. महाराज तुम्ही फार मोठे ज्ञानी आहात, मला पारमार्थ शिकवा. भक्ती कशी करावी, पारमार्थ कसा करावा याचं ज्ञान मला द्या. नाथ बाबा म्हणले आता ये काय की पारमार्थ शिकवता येतं का? शिकवता येतं का? तुम्हीच सांगा, माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ तुम्ही आहात. पारमार्थ शिकवता येतो का? मला सांगा. पारमार्थ सांगून केला पाहिजे का वैयक्तिक स्वतः केला पाहिजे? स्वतः आचरण केलं पाहिजे का दुसऱ्यांनी सांगितलं पाहिजे? सोडून द्या, तुम्हाला कळालं नाही. अजून एक तुम्हाला सांगतो. ताटातलं अन्न तुम्हाला भूक लागलेली असेल तर तुम्हीच जेवलं पाहिजे का दुसऱ्याने जेवलं तर चालतंय? भूक तुमची जर असेल तर तुम्हालाच खावं लागेल. तसं तुम्हाला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर दुसऱ्याने भक्ती करून चालत नाही, आपल्याला करावं लागेल. आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावी की. ऐका, नाथ महाराजांना प्रश्न केला, महाराज शिकवा ना मला, पारमार्थ शिकवा, भक्ती शिकवा, कसं करायचं, काय करायचं सांगा. नाथ बाबा हसत 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 म्हणाले, मूर्खा तू एवढं त्या प्रपंचामध्ये संसारामध्ये गुंतलेला आहेस, तुला कशाची काय भक्ती आणि कशाचं काय पारमार्थ शिकवायचा? आणि भक्ती करून तरी काय करणार आहेस तू? या 7 दिवसामध्ये मरणार आहेस असं नाथ बाबा त्याला म्हणाले. मी ओळखले म्हणले तुझी मृत्यू, बरोबर 7व्या दिवशी तुला मरण येणार आणि हे जग सोडून, हे प्रपंच सोडून, तुझा संपूर्ण परिवार सोडून तुला जावं लागेल. आणि कशाचं काय भक्ती करतो म्हणले? आता माळा घालून काय उपयोग आहे? चल हो इकडं ओट. 7 दिवसामध्ये मी मरणार आहे असं ज्याला त्यावेळी नाथ बाबांच्या मुखातून ऐकायला मिळालं, त्याच दिवसापासून त्यानं सगळं काही टाकून दिलं महाराज. त्याला काही व्यसनं होते, व्यसनं सोडून दिले. सगळ्यांबरोबर प्रेमानं बोलू लागला. रोज गावात जेवढे मंदिर आहेत त्या सगळ्या मंदिरांना दर्शनाला जावं लागलं. का? मला फक्त 7च दिवस आता राहायचे, 8वा दिवस माझ्याकरता नाही आहे, या 7 दिवसामध्ये मला जावं लागणार आहे. पवणपैंना भेटून आला. मग गावामध्ये पारायण चालू होतं, रोज ऐकायला जायचा, रोज वाचायला जायचा, विण्याची सेवा केली, लोटून काढलं, अमुक केलं, तमुक केलं, वगैरे 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 वगैरे. का? दिवस जसे दिवस संपत आले, दिवस जवळ आले महाराज, मनामध्ये अंतकण भरून येत होता, आता मी राहणार नाही, मला मरण येणार नाही, मी मरून जाणार. पण माझं कुठंतरी चांगलं नाव पाठीमागे राहायला पाहिजे म्हणून येन केन प्रकारे चांगल्या पद्धतीनं वर्तणूक तिने चालू केली. माणसांबरोबर चांगलं बोलणं वगैरे वगैरे, दानधर्म करणं. 7 दिवसामध्ये भरपूर केलं. आणि 7व्या दिवशी जाऊन नाथबाबांच्या घरी बसला. महाराज आज मी मरणार आहे आणि तुम्हीच मला सांगितलं होता 7 दिवसामध्ये तू मरणार आहेस. मग तुम्ही सांगितल्यामुळे या 7 दिवसामध्ये या कामाची मी पूर्तता केलेली आहे. त्यानं यादी वाचून दाखवली. नाथ बाबा हसायला लागले. म्हणले, मूर्खा फक्त 7 दिवसामध्ये मरण आहे हे कळाल्याबरोबर तुझ्यात एवढा बदल झाला? कधी त्या सप्त्यात कधी वाचायला जाऊन बसला होता का? नाही हो, एवढ्या 50 वर्षामध्ये कधी मी वाचनाकडे गेलो नव्हतो. आता गेला होता ना? हो. कधी कीर्तन ऐकलं होतं? नाही ना. कधी गेलास? मरण कळाल्यामुळे गेलो. 7 दिवसामध्ये मरण आहे असं तुम्ही सांगितलं, मी गेलो, कीर्तन ऐकलं, प्रवचन ऐकलं, भजन केलं, जेवायला वाढत होतो, लोटून काढत होतो, सगळ्यांचं पाया पडत होतो. माझ्या जे काही प्रेमाचे संबंध आहेत, पाहुणे रावळे वगैरे सगळ्यांबरोबर प्रेमाने बोललो, दान धर्म केलं वगैरे वगैरे वगैरे. नाथ बाबा हसू लागले. म्हणले, पारमार्थ म्हणजे दुसरं काय नाही, हे जे 7 दिवसामध्ये केलंस ना तेच पारमार्थ आहे. पारमार्थ म्हणजे दुसरं काही नाही, हे जे आता केलंस ना तेच पारमार्थ आहे. पण हे तुला आयुष्यभर करावं लागले, त्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. परीक्षिती राजाला त्या ऋषीच्या चिरंजीवानं शाप दिला होता. का? परीक्षिती राजाची बुद्धी भ्रष्ट झाली. जरासंधाची क्रीट धारण केल्यामुळे विकल्प डोक्यामध्ये शिरलं आणि ऋषी साधनेला बसले होते. शिकार करण्याकरता परीक्षिती गेलेला असताना समोर जाऊन पाणी मागतोय. ऋषी डोळे बंद करून ध्यान करत आहेत. परीक्षितीला असं वाटलं, मला पाहून पाणी द्यावं लागतंय, पाहुणचार करावा लागतोय म्हणून उगाच ध्यान करतो आहे, याचा तो नाटक करतोय म्हणून मेलेला साप
मेलेला साप आणला आणि त्यांच्या गळ्यामध्ये घातलं आणि तिथून निघून गेला. त्यांचे चिरंजीव, त्या ऋषींचे चिरंजीव त्या ठिकाणी आले. महाराज बघतात तर काय आपल्या वडिलाच्या गळ्यामध्ये कुणीतरी चेष्टा केलेले, कुणीतरी मस्करी केलेले, माझ्या बापाचे अपमान केलेला आहे, मेलेला साप माझ्या बापाच्या गळ्यामध्ये घातलेलं आहे असं कोणी केलं असेल त्यांना या 7 दिवसामध्ये याच सर्पाच्या दंशाने त्याला मृत्यू येईल. शाप देऊन टाकलं ऋषींनी, त्याला मरण येईल. हे कळालं परीक्षित राजाला. पळतच आला महाराज, पळतच आला. माझ्याकडून चूक झाली, माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा, मला उद्धाराचा मार्ग सांगा, माझ्याकडून चूक झाली. ऋषी ध्यानस्थ होते, जागे झाले, बघतात तर ही वगैरे वगैरे. आपल्या चिरंजीवाला बोलले, म्हणले बाबा आम्हाला जिवंत सापाची भीती नाही. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया, अशी आमची अवस्था असताना मेलेले साप त्याने गळ्यात घातला. काय करायचं होतं, का शाप दिलंस? पण त्याला पर्यायी सांगितला, तुला 7 दिवसामध्ये मरण येणारच आहे, पण या 7 दिवसाची सार्थकता करून घ्यायचं असेल तुला काय करावं लागेल? श्रीमद भागवत कथा तुला ऐकावं लागेल. पण सांगणार कोण? ऐकायची खूप इच्छा आहे, पण सांगणार कोण? शुक महामुनींना निमंत्रण देण्यात आलं. महाराज शुक महामुनी भागवत कथा सांगत आहेत आणि परीक्षित राजा ऐकतोय. केवळ 7 दिवसामध्ये श्री शुक आपण करुणी कीर्तन उद्धरिला जाण परीक्षिती. त्या शुक महामुनींनी 7 दिवस श्रीमद भागवत कथा त्याला श्रवित केलं, श्रवण करायला लावलं आणि 7 दिवसामध्ये मुक्ती प्राप्त करून घेतली. कुणी? परीक्षिती राजाने. अजून एक तुम्हाला विशेष सांगतो, याला 7 दिवस तरी लागले. खटवांग नावाचा एक राजा होता. खटवांग नावाचा राजा, भगवंताने काम सांगितलं होतं, त्या कामामध्ये तो यशस्वी झाला. भगवंतानी त्याला विचारलं, म्हणले बाबा तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे मागून घे, तुला काय पाहिजे म्हटल्यानंतर तो खटवांग राजा होता. आमचे तुमच्यासारखे सामान्य माणसं असते तर काहीतरी मागून आपण रिकाम झालो असतो, पण खटवांग राजा म्हणतोय, देवा मी मागतोय बरोबर आहे, पण मला सांगा माझं आयुष्य किती शिल्लक राहिले, त्यावरनं मी मागतो. तुम्ही मागा म्हणून मी मागणार नाही, मला फक्त सांगा माझं आयुष्य मर्यादा किती शिल्लक राहिलेले. त्यावेळी भगवंत म्हणाले, सांगितलं असतं पण हे खातं माझ्याकडं नाही. मग यमाला बोलवून घ्या. यमाला बोलवलं, म्हणले यांचं आयुष्य किती शिल्लक राहिलेले. थांबा, मी या खात्याचा मंत्री आहे बरोबर आहे, पण मला लिखाण ठेवता येत नाही, याचा कारभार कोणाकडे आहे? चित्रगुप्ताकडे. त्याला बोलवा. त्याला बोलवलं. काढ म्हणले या खटवांग राजाचं काय असेल ते जरा काढा म्हणले. मग त्यांनी काढून पाहिलं. चित्रगुप्ताला सुद्धा सांगण्याची धाडस झाली नाही. यमाच्या कानात सांगितलं, यमानं भगवंताच्या कानात सांगितलं. भगवंत म्हणतात, अरे राजा तुझं आयुष्य फक्त केवळ 1 तास उरलेलं आहे. किती ऐकायला येतं ना तुम्हाला? किती उरलेलं आहे? कीर्तन संपायला किती तास उरलेलं आहे? 1च तास. 1 तास तुझ्या आयुष्यातील शेवटचं 1 तास शिल्लक राहिलेले. आता काय मागायस ते माग. भगवंताने सांगितलं, तुला एखादं राज्य देऊ का, तुला सार्वभौम चक्रवर्ती पद देऊ का, तुला स्वर्ग देऊ का, तुला अमुक देऊ का, तमुक देऊ का, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवू का, भारत देशाचा पंतप्रधान बनवू का? खटवांग राजा म्हणतोय, देवा तुम्ही काहीही मला दिलं तर ते फक्त 1 तासाकरिताच असणार आहे. बरोबर आहे ना? 6 महिन्याचा मुख्यमंत्री, खातं समजेपर्यंत काळमर्यादा संपली. कळलं ना? तसं 1 तासाकरिता असणार आहे. मला या गोष्टी नको आहेत. मग काय पाहिजे? आयुष्याची सार्थकता करून घेण्याकरिता खटवांग राजा देवाकडे प्रार्थना करतो, देवा मला या इहलोकातलं लौकिकातील वस्तू मला कोणतीही नको आहे, मला फक्त तुम्ही पाहिजे, तुम्ही पाहिजे. देव म्हणाला, मी तुला पाहिजे असेल, मी तुझा व्हावा असं तुला वाटत असेल
तर अगोदर तू माझा झाला पाहिजे. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एकू. कळलं का? मग खटवांग राजा अतिशय अंतःकरणपूर्वक काया वाचा मनसा त्रिकरणपूर्वक भगवंताला शरण जातो आणि एका तासामध्ये स्वतःचा उद्धार करून घेतो. एक तास उरला खटवांगरायाशी, भाग्यदशा कैसी झाली प्राप्ती. एका तासामध्ये मुक्ती प्राप्त करून घेणारा, एका तासामध्ये मोक्ष प्राप्त करून घेणारा, एका तासामध्ये प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती करून घेऊन जन्ममरण दुःखातून मुक्त होणारा तो कोण आहे? तर तो खटवांग राजा आहे. खटवांग राजानं काय केलं याकरिता जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगत असताना, साठविला हरी जिही हृदय मंदिरी. त्यांची, कुणाची? त्यांची म्हणजे ज्यांनी हृदय मंदिरामध्ये भगवंताला साठवलं, भगवंताला आपल्या अंतःकरणामध्ये बंदिस्त केलं, आपल्या अंतःकरणामध्ये ज्या भगवंताला स्थापना केलेल्या आहेत त्या भगवंताचा साक्षात्कार ज्यांनी करून घेतला त्यांची सरली एरझार. त्यांची एरझार म्हणजे जन्ममरण दुःख निवारण झालेलं आहे. झाला सुफळ व्यापार. जे जन्माला आले त्याची सार्थकता झाली. म्हणून ज्यांनी आपल्या हृदय कमळामध्ये भगवंताची काय केलेले, हृदय कमळामध्ये साठवलेले, त्यांचं जन्ममरण दुःख खंडन झालेलं आहे. कळलं का? एकदा भगवंताची प्राप्ती झाली तर जीवाला जन्ममरण दुःखातून मुक्त होता येतो. कळलं का? यालाच मोक्ष म्हटलेलं आहे, यालाच मुक्ती म्हटलेलं आहे. आता मोक्ष आणि मुक्तीची पारिभाषिक शब्द हे वेगवेगळे आहेत, पण आपल्या भागवत वैष्णव संप्रदायामध्ये भगवत प्राप्ती होणं आणि भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय जन्ममरण दुःखातून आपल्याला मुक्त होता येत नाही. याकरिता आपल्या हृदय कमळामध्ये आपण भगवंताला साठवायची आहे, त्याला जाणायची आहे, त्याचं भजन करायचे, त्याला शरण जायचे, त्याची नामचिंतन भजन पूजन करायचे. त्याशिवाय जन्ममरण दुःखातून आपण मुक्त होऊ शकत नाही. याकरिता जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये इतकं सुंदर वर्णन करतात. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली एरझार. झाला सुफळ व्यापार. बोला, टाळी वाजवा मोठ्याने. जय जय विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी, 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 जय विठोबार कुमारी, बोला पुंडली श्री
ठविला हरिजी हृदय मंदिरी, त्यांची सरली रझार झाला सुफळ व्यापार. ज्यांनी आपल्या हृदय कमळामध्ये हृदय मंदिरामध्ये भगवंताला साठवलेले आहेत त्यांची जन्ममरण दुःख खंडन झालेले, आणि एकदा भगवत प्राप्ती झाली की त्या जीवाला कोणत्याही प्रकारची चिंता राहत नाही. हरियाला हता मग कैची भयचिंता. चिंता ही माणसांच्या पाठीमागे लागलेला एक पीडा आहे. पीडा महाराज चिंतेचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात, चिता चिंता समानार्था बिंदू मात्रेण विशेषतः असं सांगितलं. चिता लिहा आणि चिंताही लिहा, या दोन्हीमध्ये काय फरक आहे? फक्त एक टिंब आहे, एक बिंदू आहे, तेवढा फरक आहे. पण चिता दहती निर्जीवम, चिंता दहती सजीव. चिता म्हणजे अग्नी, अग्नी निर्जीव वस्तूला जाळते, पण चिंता सजीव माणसाला सुद्धा जाळून टाकते. महाराज ज्याच्या पाठीमागे चिंता लागलेला आहे ना, चिंता ही अनेक प्रकारचे आहेत. शास्त्रकारांनी 6 प्रकारची चिंता सांगितलेल्या आहे. शास्त्रामध्ये चिंतेचे 6 प्रकार सांगितले. कुग्रामवासा कुलहीन सेवा, कुभोजनम क्रोधमुखे च भार्या, मूर्खस्य पुत्रो विधवा च कन्या, विना अग्नेन षट्प्रदहंती कायम. कळलं ना? ही 6 प्रकारची जी चिंता आहेत. कोणते? कुग्रामवासा, ज्या गावामध्ये एकही सद्गृहस्थांची वस्ती नाही, जेवढे त्या गावात राहते ते सगळे लफडेबाजच आहेत, सगळे चोर आहेत, दरोडेखोर आहेत, व्यसनी आहेत. अशा गावामध्ये जर तुम्हाला मुक्काम करण्याचा प्रसंग आला तर चिंतेची बाब आहे, चिंतेची बाब आहे. पंढरपूरला जात असताना जत तालुक्यामध्ये गाव आहे, त्या गावामध्ये सगळे चोरच वस्ती करतात. त्या गावातून अनेक दिंड्यांना पंढरपूरकडे जावं लागतो आणि त्याच गावामध्ये मुक्काम असतो. ज्या ज्या दिंडींचा मुक्काम त्या गावात आहे ना, त्या दिंडीतली कोणतंही वारकरी त्या दिवशी झोपत नाहीत. का झोपत नाहीत? हे चोरांच्या भीतीपोटी. तसंच आळंदी आणि पंढरपूरच्या वाट्याला माळशिरस नावाचं एक गाव आहे, चोरांचंच गाव आहे. दिवसा ढवळ्या चोरी करतात महाराज. आम्हाला अनेक प्रसंग आम्ही अनुभवलेले आहेत. ज्या गावामध्ये कुबुद्धीचे लोक राहतात, दुष्ट लोक राहतात, व्यसनी लोक, चोर दरोडेखोरला राहतात, याला कुग्राम म्हटलेलं आहे. ते सुग्राम नाही, कुग्राम आहे. अशा गावामध्ये तुम्हाला राहण्याचा प्रसंग आला तर चिंतेची बाब आहे, सोडून द्या. कुलहीन सेवा, ज्याची नीतिमत्ता बिघडलेली आहे अशा माणसांची सेवा करण्याचा प्रसंग तुमच्यावर आला तर चिंतेची बाब आहे. कुभोजनम, नावडतं जेवण असलं तर चिंतेची बाब आहे. काय सांगावं तुम्हाला, आमच्यावर हे प्रसंग रोज असतात, पण आम्ही बोलू शकत नाही. बोललं की महाराज लई ताट, हे दुसऱ्या दिवशी शिक्काच आमच्या नावाने. त्याला ते लागते, हे लागते, अमुकला. अहो हाय ते खाव आणि गपगुमान सेवा करावी. अहो एक दिवसाचा आहे काय? 12 महिने रोज एका गावाला आपल्याला फिरायचं असतं, पण करावं काय? असाच एक प्रसंग माझ्यावरती आला होता. 1 महिना एका ठिकाणी मी श्रावण मासामध्ये प्रवचन सेवा करता गेलेलो होतो. 1 महिना बरं का. आदल्या दिवशी मुक्कामाला गेलो, दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात होणार होती. आदल्या दिवशी गेलो. ज्या घरामध्ये मला राहण्याची सोय केली होती त्या घरातल्या एका ज्येष्ठ वयस्कर आजीबाईनं मला विचारलं, महाराज तुम्हाला जेवणासाठी काय आवडतं? जेवणासाठी काय आवडते असं विचारलं. आता आवड तर भरपूर वस्तूची मनात होती, पण सांगायचं कसं? सांगितलं की म्हणणार महाराजाला कुठे मिळालं होतं का नाही कोणा असतो, मागून खातोय, असं नाही व्हायचं. मी म्हटलं जे तुम्हाला तुमच्या घरात जे आहे ते बनवा. मग ती आजी म्हणली आंबाड्याची भाजी बनवू. आंबाड्याची भाजी मला पण खूप बरं वाटलं. का? आंबाड्याची भाजी सहसा खायला मिळत नाही. आजी बरं होईल, बनवा, छानपैकी बनवा. मग आजीनं मस्तपैकी आंबाड्याची भाजी बनवली महाराज, खूप आवडीने. रोज मी 1 भाकरी खाणारा माणूस त्या दिवशी 2.5 भाकरी खाल्ली. म्हाताऱ्याला वाटलं महाराजांना आंबाड्याची भाजी खूप आवडते. दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्यांच्या घरी जेवणाची सोय होती. नवनाथ दुसऱ्यांच्या घरी जेवणाची.
त्या गावाला त्या घरी जेवणासाठी गेलो, हातपाय धुतलं आणि ताटावरती बसलो. ताटात बघतो तर आंबाड्याचीच भाजी होती. मला वाटलं या गावामध्ये बऱ्यापैकी म्हणजे आंबाड्याची भाजी पिकत असेल म्हणून केलं असतील. पुन्हा संध्याकाळी प्रवचन संपलं, एका घरामध्ये जेवणाची सोय होती, तिथं गेलो, तिथं पण आंबाड्याचीच भाजी होती. असं तुम्हाला सांगतो, 1 दिवस 2 दिवस 8 दिवस 15 दिवस झालं तरी आंबाड्याच्या भाजीनं काही पाठ सोडायला तयार. मला काळजी लागली, आपण अजून आपल्याला 15 दिवस काढायचे आहेत महाराज. ते आंबट खाऊन 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 दात सगळे आंबले. जिकडं बघावं तिकडं आंबाड्याची भाजी. नजरेतून ते काय बाजूला जाईना महाराज. पोट बिघडलं, घार 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 पोटात वाजायला लागलं. कधी एकदा कार्यक्रम संपतोय आणि कधी एकदा घरी जाईन आणि कधी एकदा काहीतरी वेगळं खाईन ही अपेक्षा मनामध्ये होती. पण निम्म्यात टाकून जाऊ शकत नव्हतो. पण मनामध्ये असा विचार होता, मला आंबाड्याची भाजी आवडते, हे गावभर कुणी केलं? त्या व्यक्तीच्या शोधात मी होतो, पण शेवटपर्यंत पत्ता लागलाच नाही. शेवटी कसाबसा तरी 20-25 दिवस झाले, राहिले होते 2-4 दिवस महाराज. कसं तरी 4 दिवस काढायचं आणि आपलं कार्यक्रम संपवून जायचं. आणि शेवटी अपेक्षा होती महाप्रसादाला तरी किमान वांग्याची तरी भाजी असते, बटाटा वांगा असं काहीतरी असते. त्या दिवशी तरी पोटभर जेवावं म्हणून सगळे त्या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक ज्येष्ठ मंडळी आम्ही बसलोय महाराज. पत्रावळी टाकले आणि ते आंबाड्याचीच भोगणं घेऊन आले समोर. म्हणलं आता काय खरं नाही, जे असेल ते खायचं, मुखट्यानं उठायचं. मग सत्कार सन्मान अमुक तमुक सगळ्या गोष्टी झाल्या. निरोप देण्याकरिता गाडीपर्यंत सगळे आले. गर्दी जमली होती महाराज. आता महिनाभर आमच्या गावात राहिले होते, आता निघाले आपल्या गावाला. निरोप देऊ म्हणून सगळे 5-50 लोक होती. त्या गर्दीतून पहिल्या दिवशी ज्या म्हातारीच्या घरामध्ये मी आंबाड्याची भाजी खाल्ली होती ना, ती म्हातारी त्या गर्दीतून वाट काढीत येत होती. महाराज जरा थांबा. चेहरा ओळखीचा वाटला. बघितलं, पहिल्या दिवशी याच आजीनं मला आंबाड्याची भाजी घातलेली. थांबा मी म्हटलं का? तिनं मला डबा दाखवला. मला वाटलं काय तुम्हाला सांगू, मी घरी चाललेलो आहे म्हणून बुंदीचे किंवा रव्याचे किंवा बेसनचे लाडू चकले बिकले काहीतरी करून प्रवासामध्ये खाता येईल म्हणून देते का काय कोणास ठाऊक. आजी काय आणलीस? आजी म्हणली अहो तेच की. तेच की म्हणजे काय? अहो तेच ना तुम्हाला आवडतंय ते. आजी म्हटलं मला काय आवडतं? अहो तेच ना. जवळ आले ना, डबा दिला. डबा उघडून बघतो तर त्याचं आंबाड्याचीच भाजी. आता म्हणलं ओत, म्हणलं आजीबाई. अशी गंमत असते महाराज. खूप भोजनम नावडतं जेवण असलं की चिंतेची बाब. क्रोध मुखेच भार्या. रागीट बायको जर मिळाली, क्रोधिष्ट बायको जर मिळाली, तुकोबरांना जी मिळाली होती जिजामाता आवले तशी जर पत्नी मिळाली तर चिंतेची बाब आहे. आमच्यावर अनेक प्रसंग ओढवतात. काय आमची फजिती तुम्हाला सांगू. एका गावाला गेलो कीर्तनला, अजून अर्धा तास वेळ होती. एक वारकरी म्हणाला महाराज चला जरा दूध घेऊन येऊ, घरी जाऊ. चाल. मला पण प्रवासाचा कंटाळ होता. गेलो, हातपाय धुतलं, कट्ट्यावर बसलो. त्यानं आपल्या बायकोला हाक दिली. अगं अगं असं हाक दिली. ते म्हटले का? या आवाजातच मी ओळखलं मला दूध मिळणार आहे का नाही. ते म्हटलं अगं हळू बोल, जरा हळू बोल. ते म्हणले का? 2 कप दूध गरम कर ना. कोणाला म्हणले? अगं म्हणले ते धारवडकर आलेत त्यांच्यासाठी. 2 कप दूध गरम कर. ती आतल्यात भांडी आपटत असं ती बाई बोलली ना, त्या धारवाड्याला आमचंच घर दिसलं का? गावातली दुसरी घरं का पेटल्यात का म्हणले. ही ऐकल्यानंतर माझ्या घशातनं दूध खाली उतरलं का हो. मी त्या गृहस्थाला म्हणालो बाबा सुट्टे 20 रुपये असतील तर दे, जाताना तुझ्या नावानेच दूध पिऊन घरी जातो, पण तुझ्या घरातलं काय दूध मला नको. क्रोधमुखेच भार्या चिंतेची बाब आहे. पुढं सांगतात मूर्खस्य पुत्रो, एकुलता एक मुलगा आहे पण मूर्ख आहे. काय करायचं? 6वं सांगितलं शेवटचं. विधवाच कन्या, एकुलती एक मुलगी,
चांगलं शिक्षण दिलेले, चांगल्या घराण्यात देऊन लग्न केलेले, पण करावं काय, कालांतराने जावाई बापू आकस्मिक त्यांचं निधन झालं. पण आयुष्यभर आता त्या पोरीला सांभाळलं पाहिजे. बापासाठी आईसाठी चिंतेची बाब आहे. हे जे चिंता आहेत ना, हे चिंता महाराज हेच लौकिकातले संसारातले चिंता आहेत. पण तुकोबराय म्हणतात माझा परमात्मा आपलंसं झाला आणि माझ्या पाठीमागली जी चिंता होती ती सर्व चिंता नष्ट झाली. का? माझ्या चिंतेचं जे काय भार आहे भगवंताने स्वीकारलेलं आहे. तुझं लागली सकळ चिंता. कळलं का महाराज? भगवंता माझी चिंता तुझ्यावर आहे, तुला लागलेलं आहे. राखणे लागे वाकडे जाता. मी पारमार्थिक प्रवासामध्ये थोडासा जरी माझ्याकडून चूक होत असेल, वाकडे पाऊल पडत असतील, तर मला वेळच्या वेळी जागे करायचे आणि मला माझ्याकडून पारमार्थ करून घ्यायचं. संपूर्ण चिंता जगद्गुरु तुकोबांनी भगवंताच्या चरणी वाहिलेलं होतं. म्हणून तुकोबारे म्हणतात हरियाला हाता मग कैसी भयचिंता. तुम्हाला भीती चिंता करायची काही गरज नाही. का बरं? तुका म्हणे हरी काही उरोनेदी उरी. एकदा भगवंत आत्मस्वरूपाच्या माध्यमातून आपलंसं झाला की मानवी जीवनामध्ये काही शिल्लक राहत नाही. कर्म असेल, पाप असेल, वासना असेल, चिंता असेल, भय असेल, भोग असतील, प्रारब्ध असेल, संचित असेल, या सर्व गोष्टी नष्ट होतात, नाश पावतात आणि परमपदाला आपण पोचतो. याकरिता अंतःकरण प्रेमपूर्वक भगवंताचं नामचिंतन करावं आणि आपल्या हृदय कमळामध्ये कसं साठवावं, कसं साठवायचं? संपुष्ट हे हृदया पेटी, संपुष्ट हे पेटी करुणीपोटी साठवू. भगवान श्रीकृष्णाच्या मुखामध्ये सतत 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 सदैव राधेचं नाव, राधेचं नाव. रुक्मिणी आणि सत्यभामाला राग आला. कसं असतं, आपल्या पत्नी देखत आपण दुसऱ्या एखाद्या स्त्रीचं नाव घेतलं तर त्यांना आवडत नसतं. राग आला. आम्ही इतकं प्रेम करतो भगवंतावर, रात्रंदिवस त्या भगवंताची सेवा करतो, कधीच आपलं नाव तो घेत नाही आणि उठलं सुटलं राधेचंच नाव घेतलं. कोण ही राधा? माहिती काढली. ती गोकुळातली आहे. अनया नावाचे एक गोपाळ आहे, त्याची ती पत्नी आहे. बरं ठीक आहे. भगवंताला एकदा विचारणा केली, का हो देवा, सारखं तुम्ही राधा 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 राधे 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 म्हणताना का बरं? भगवंताने सांगितलं, ती माझी आवडती भक्त आहे, तिच्या अंतःकरणामध्ये मी वास्तव्य करतो, तिच्या हृदय मंदिरामध्ये मी वास्तव्य करतो, तिच्या हृदय कमळामध्ये मी विराजमान आहे, विराजमान आहे. असं का? असं का? तुम्ही राधेच्या हृदय मंदिरामध्ये, हृदय कमळामध्ये वास्तव्य करतात ना, याची आपल्याला परीक्षण घ्यायचे, परीक्षा करायचे. म्हणून रुक्मिणी आणि सत्यभामेनं एक युक्ती
एक प्लॅनिंग केलं महाराज आणि राधेला निरोप पाठवला. तुम्हाला प्रत्यक्ष भगवंताची धर्मपत्नी रुक्मिणी माता आणि सत्यभामीची काय निरोप आहे, तुम्हाला बोलवलेलं आहेत म्हटल्यानंतर राधा अतिशय आनंदाने पळत गेली. यांनी काय केलं होतं महाराज, दूध उकळलं होतं. दुधाला उकळी आणली होती. काळ दूध उकळत होतं, म्हणजे जेणेकरून उकळतं दूध पिल्याबरोबर आतली आतडी बितडी सगळे भाजून जावे. मग दूध उकळून ठेवलं होतं. तेवढ्यात राधा आली. राधा आल्याबरोबर मान सन्मान आदर आतिथ्य केला नाही, आसनावर बसवला. म्हणले राधा, हे भगवंताचं श्रीकृष्णाचं प्रसाद तुझ्यासाठी आहे, हे प्राशन कर म्हणून उकळतं दूध वाटीत घालून राधेच्या हातामध्ये दिल्यानंतर राधेनं काही विचार न करता डोळे बंद केले. भगवंताचा प्रसाद आहे ना, भगवान श्रीकृष्णाचा प्रसाद आहे ना, म्हणून लगेच गटा उकळतं दूध पिऊन टाकली. महाराज पिल्याबरोबर ह्या दोघी वाट पाहत होत्या, हिला काय त्रास होणार का, हिचे आतडे भाजतील का, जीभ भाजेल का, जिभेला चटका लागेल का. काहीही झालं नाही. आहे तसं राधा होती. ही डोळे वाटून बघत होते काय होतं का. काहीही झालं नाही महाराज. थोड्या वेळानं यांनाच लक्षात आलं हिच्यावर काही परिणाम झालेले. ठीक आहे जाऊ दे म्हणून राधेला निरोप दिला. राधा तिथून निघून गेली. सायंकाळच्या वेळेला प्रत्यक्ष भगवंत बाहेर गेले होते. आत येत असताना देव लंगडत येत होते. रुक्मिणी पळत गेली. म्हटले देवा काय झालं तुम्हाला, सकाळी जाताना तरी चांगले होता, मग आता लंगडता का. सांगतो. देव आसनावर बसले आणि दोन्ही पाय वर उचलून दाखवला. हे बघा म्हटले माझ्या पायाला फोड उठलेले आहेत. माझ्या पायाला फोड उठलेले आहेत. रुक्मिणी म्हणाली मग पायात न घालता कुठल्या डांबरीवर चालायला गेला होता तुम्ही, तुम्हाला कळत नाही का, उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाय भाजतील, पाय पोळतील, पायाला फोड उठतील, एवढं सुद्धा तुम्हाला कळत नाही का, पायात घालायला पाहिजे होतं. अगं म्हणले तो विषय नाही आहे म्हणले. मग कसं काय, का तुमच्या पायाला फोड उठण्याचं काय कारण आहे, हा प्रश्न केल्यानंतर सांगतो म्हणले. भगवंत बसले. थोडं पाणी पिऊन रुक्मिणीला आणि सत्यभामाला भगवंत समजावून सांगतात. म्हणले अगं म्हणले माझ्या परमभक्ताची कुणीतरी परीक्षा घेतलेली आहे. माझ्या परमभक्ताची कुणीतरी परीक्षा घेतलेली आहे आणि तिला उकळतं दूध पिण्यासाठी दिलं. पण तिच्या हृदयकमळामध्ये मी माझं वास्तव्य करतो आहे, माझे चरण आहेत, त्यामुळे तिला त्या दुधाचा त्रास अजिबात झाला नाही. उकळत्या दुधाचा त्रास तिला झाला नाही. पण या उलट माझे पाय भाजून निघाले. हे ऐकल्याबरोबर रुक्मिणी माता हात जोडते. म्हणले महाराज देवा, परीक्षा घेणारी दुसरी तिसरी कोणी नाही, आम्हीच आहोत. कुणाची परीक्षा घेतली, राधेचं. आत्ता तरी कळालं का, माझ्या भक्तांच्या हृदयकमळामध्ये मी वास्तव्य करतो आहे, संपुष्ट हे हृदयपेटी. कळलं का. म्हणून त्या भगवंताला आपल्या हृदय कमळामध्ये साठवावं. तो परमात्मा नाही असं नाही. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू, विषयावरी मी तुमच्या हृदयात आहे असं परमात्मा सांगतो. अहम वैश्वा नरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्यम चतुर्विधम किंबहुना ममैवांशो जीवलोके. मी तुमच्या हृदयकमळामध्ये वास्तव्य करतो आहे. मला जाणा, माझ्या प्राप्तीकरिता काहीतरी साधना करा आणि मला तुम्ही एकदा आपलंसं केलं ना, तुमचं जेवढं काही दुःख असेल मी माझ्या माथ्यावर घेतो आणि तुम्हाला त्यातून मुक्त करतो. ही ग्वाही परमात्मा दिलेलं आहे आणि तेच सांगण्याकरता आमचे जगद्गुरु तुकोबराय 4 चरणाचा सुंदर असा गोड चिंतन सांगणारा अभंग या ठिकाणी आमच्या तुमच्यापुढे प्रकट करत असताना, बाबांनो, जन्ममरण दुःख खंडन होण्याकरिता काय करावं. साठविला हरी जिही हृदय मंदिरी. ज्यांनी आपल्या हृदय मंदिरामध्ये भगवंताला साठवलेले त्यांची जन्ममरण दुःख खंडन होतो. आणि एकदा भगवंताची प्राप्ती झाली, चिंता भय राहत नाही. आणि एकदा भगवंताचा साक्षात्कार झाला की जीवनामध्ये कर्मरूपी कोणतंही बीज शिल्लक राहत नाही. याकरिता भगवंताला शरण जा, भगवंताला आपलंसं करा आणि मनुष्य देहाची सार्थकता करून घ्या. एवढीच विनंती सर्वांच्या चरणी करतो. बोलत असताना काही चुकीचा अपशब्द आला तर तो माझा बुद्धीचा दोष आहे आणि बरोबर आणखीन चांगलं जे असेल माझे श्रीगुरूंचं आहे. म्हणून तरी नोन्य ते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमते विनवित्वासे. शेवटची चाल होण्या अगोदर एक तुम्हाला सांगतो, या सर्व गोष्टी घडून येण्याकरिता एक साधना साधू संतांनी सांगितलेलं आहे. कोणतं सांगितलं की मनुष्य देहाची सार्थकता कशाने होते. सत्संगत्वे
निस्संगत्वम निस्संगत्वे निर्मोहत्वम निर्मोहत्वे निश्चलतत्वम निश्चलतत्वे जीवनमुक्ती ही साधू संतांच्या संगतीशिवाय जीवाला मोक्षाची प्राप्ती होत नाही. संताचे संगती मनोमार्ग गती हाच विषय प्रतिपादन करणारा नामदेवरायांचा एक गोड सुंदर अभंग आहे. कोणता? संत संगतीचे काय सांगू, संत संगतीचे काय सांगू,
साधुसंतांची संगत, त्यांची सेवा करावी, मनुष्य देहाची सार्थकता करून घ्यावी एवढीच विनंती करतो. झाल्याशिवाय भगवंताचे चरणी अर्पण करून सेवेला पुढे राम देतो. तुका म्हणे हरी काही उरवले ती उरी, त्यांची सरली येरझार, झाला सुफळ व्यापार. म्हण तुका म्हणे हरी
झाला सफळ व्यापार झाला सफळ व्यापार बारीक वाजव झाला सफळ व्यापार झाला सफळ व्यापार झाला झाला सफळ व्यापार झाला 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 सफळ झाला झाला सफळ सफळ व्यापार झाला सफळ व्यापार झाला सफळ व्यापार
सफळ झाला सफळ शांती सरली शांती सरली किंबहुना तुमचे गेले धर्मकीर्तने सिद्धिनेले हे माझे पायी पण विठ्ठल